तुम्ही कधी पाहिलं आहे का एखादी नवीन ॲडव्हर्टाइजमेंट आली तुमच्यासमोर, की तुम्ही लगेच जाऊन तिच्यावरती क्लिक केलंय आणि लगेच ती खरेदी केलेली आहे. असं कधी झालंय तुमच्या बाबतीत? माझ्या बाबतीत तरी नाही झालं. जेव्हा खूप लोकांना प्रश्न पडतो, की एआय टूल्समुळे त्यांचे जॉब्स जाणार आहेत का? तर नाही. एआय हे तंत्रज्ञान आहे आणि तंत्रज्ञानाला कंट्रोल ही फक्त माणसंच करू शकतात. त्याच्यामुळे एआयमुळे तुमचा जॉब जाईल ही भीती सर्वात पहिली मनातून काढून टाकायची आहे. सो एआय टूल इज इक्वल टू कमी वेळ प्लस कमी खर्च प्लस जास्त सेल्स. नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते हितगुज या चॅनलवर. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आज तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तो म्हणजे तुम्ही मागच्या आठवड्यात किती सोशल मीडिया पोस्ट अपलोड केलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुमचं ऑप्शन आहे ए दररोज, बी 2 ते 3 वेळा, सी एकदाही नाही. झटपट कमेंट करून सांगायचं आहे. आता ज्यांचं उत्तर ए किंवा बी आहे त्यांनी देखील हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि ज्यांचं उत्तर सी आहे त्यांनी तर हा व्हिडिओ हमखास पाहायचाच आहे. आणि ज्यांचं उत्तर सी आहे त्यांनी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जो दिखता है वही बिकता है. म्हणजे जे दिसत नाही ते विकलंही जात नाही. म्हणजेच मार्केटिंगमध्ये सातत्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही कधी पाहिलं आहे का एखादी नवीन ॲडव्हर्टाइजमेंट आली तुमच्यासमोर, की तुम्ही लगेच जाऊन तिच्यावरती क्लिक केलंय आणि लगेच ती खरेदी केलेली आहे. असं कधी झालंय तुमच्या बाबतीत? माझ्या बाबतीत तरी नाही झालं. जेव्हा कुठलीही नवीन ॲडव्हर्टाइजमेंट पहिल्यांदा येते, तेव्हा आपण तिला सरळ-सरळ इग्नोर करतो. मग ती अजून 2-3 वेळा आली, की आपण असं म्हणतो, अच्छा नवीन काहीतरी आलंय, म्हणजे ही दखल घेतो. अजून 2-3 वेळा समोर आली, की आपण काय म्हणतो, काहीतरी नवीन आलंय, एकदा बघायला पाहिजे काय आहे एक्झॅक्टली. मग आपण तिथे जाऊन थोडं क्लिक करून बघतो, की काय आहे. आणि मग ती अजून 1-2 वेळा समोर आली, की मग आपण त्याच्या डिटेलमध्ये जातो, क्लिक करतो, त्याचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बघतो आणि आवडल्यावरती खरेदी करतो. थोडक्यात काय, तर मार्केटिंगचा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा फंडा आहे सातत्य. आता सातत्य म्हणजे फक्त सोशल मीडिया पोस्ट करणं नाही, तर सातत्य म्हणजे ब्रँड ओळख निर्माण करणं, ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि त्याद्वारे सेल्स वाढवणं म्हणजे सातत्य. आता हे सातत्य टिकवण्यासाठी तुमच्याकडे वेळ आणि एनर्जी आणायची कुठून हा तुमचा प्रश्न असेल. त्याचं उत्तर आहे एआय टूल्सच्या सहाय्यानं. आता एआय टूल्स काय आहे तर 24/7 न थकता कुठलीही कुरकुर न करता तुमच्यासाठी काम करणारा अल्लाउद्दीनचा जिन आहे, ज्याला तुम्हाला फक्त घासायचं आहे आणि सांगायचं आहे तुम्हाला काय पाहिजे. बाकीचं सगळं काम तो करतो, तोच तुम्हाला सर्व रेडी करून देतो. तुम्हाला फक्त उचलून ते अपलोड किंवा अपडेट करायचं आहे, दॅट्स इट. आता मार्केटिंगमध्ये याचा वापर कशासाठी केला जातो? सर्वात पहिलं म्हणजे कंटेंट लिहिण्यासाठी, दुसरं आहे डिझाईन्स बनवण्यासाठी, तिसरं आहे ऑटोमॅटिक शेड्यूलिंग करण्यासाठी आणि चौथं आहे ॲनालिटिक्स बघण्यासाठी. सो एआय टूल्स इज इक्वल टू कमी वेळ, कमी खर्च प्लस जास्तीत जास्त रिझल्ट्स. आता आज आपण इथं बघणार आहोत 4 एआय टूल्स हे वरच्या 4 कामांसाठी वापरले जातात. खरं तर इथं मी जास्त खोलात जाणार नाही आहे. मी या आठवड्यात या 4 टूल्सवरती स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करणार आहे. ते तुम्ही बघायचे आहेत. इथं मी फक्त मार्केटिंगच्या अनुषंगाने त्याचा ओव्हरव्ह्यू सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. सर्वात पहिले टूल आहे ChatGPT. ChatGPT आपण सगळेच वापरतो सर्च करण्यासाठी. मार्केटिंगमध्ये त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो हे आपण बघूया. आता सपोज मला एखादी पोस्ट तयार करायची आहे, तर मला सरासरी 45 मिनिटं लागणार. मी विचार करणार, लिहिणार, मग त्याच्यामध्ये थोडी खाडाखोड करणार आणि पुन्हा फायनल माझी पोस्ट तयार करणार. 45 मिनिटाचा वेळ जाईलच मला. ChatGPT हे काम मला 3 सेकंड्समध्ये करून देतो. ChatGPT काय-काय करतं? तर सर्वात पहिलं आहे Instagram कॅप्शन तयार करून देतं, WhatsApp मेसेजेस तयार करून देतं, प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन तयार करून देतं. त्याच्यानंतर दिवाळी ऑफर, फेस्टिव्हल ऑफर, प्रॉडक्ट लॉन्च ह्या सगळ्या विषयांवरचं कंटेंट तेही वेगळ्या-वेगळ्या भाषेंमध्ये मला अत्यंत कमी वेळात तयार करून देतं. आता जर मला टाइप करायचा देखील कंटाळा येत असेल, तर मी तिथं व्हॉईस रेकॉर्डिंग ऑप्शनचा देखील वापर करू शकते, जिथं मला फक्त सांगायचं आहे तोंडाने, की मला काय हवं आहे. ChatGPT तुमचं कंटेंट तुम्हाला रेडी करून देतो.
तुम्हाला काय करायचं आहे, ते कंटेंट कॉपी करून पेस्ट करताना तुमच्या ज्या डिटेल्स आहेत त्या एडिट करायच्या आहे. म्हणजे सपोज तुम्ही दिवाळी ऑफरसाठी एखादी पोस्ट तयार केली आहे तुमच्या साडीच्या शॉपसाठी. सो तुम्हाला पोस्ट करताना तुमच्या दुकानाचं नाव, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे तेवढ्याच डिटेल्स फक्त एडिट करून तिथे टाकायच्या आहेत. बाकी ChatGPT तुम्हाला अख्खी पोस्ट तयार करून देतं. सो असा ChatGPTचा वापर तुम्ही करू शकता कंटेंट क्रिएट करण्यासाठी. आता हेच कंटेंट क्रिएट करण्यासाठी तुम्ही एखाद्या कॉपीरायटरला जवळ-जवळ ₹15,000 महिन्याचा पगार द्याल. हे ChatGPT तुम्हाला फक्त ₹1,999 मध्ये दर महिना अनलिमिटेड पोस्ट तयार करून देऊ शकतो. त्याच्यानंतर याचं गो ऑप्शन देखील अवेलेबल आहे, जे बेसिक व्हर्जन आहे मला वाटतं 399 समथिंगला आहे. आणि एक हाय एंड युजरसाठीचं पण ऑप्शन अवेलेबल आहे, जे काहीतरी ₹19,000 दर महिना आहे. यातही जर तुम्ही वार्षिक म्हणजे वर्षाचं जर सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला अजून कमी चार्जेस पडू शकतात. सो जर तुम्ही याचं हे ChatGPT प्लस ऑप्शन जरी घेतलं तर ₹1,999 तरीही तुमची महिन्याची जवळ-जवळ ₹13,000 बचत ChatGPTमुळे होऊ शकते. सो हे आहे ChatGPT टूल जे तुम्ही मार्केटिंगमध्ये कंटेंट क्रिएट करण्यासाठी वापरू शकता. आता दुसरं टूल आहे Canva. Canva हे डिझाईन बनवण्यासाठी वापरलं जातं. खरं तर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला हे वापरायला थोडं कठीण होऊ शकतं. एकदा हात बसला की ते तुम्हाला जमू शकतं. आणि ज्यांना ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे ते याचा वापर करू शकतात. आता याचं असं आहे की हा टूल्स वापरायला थोडा कठीण जरी असला तरी याच्यामध्ये काही फीचर्स आहेत ते खूप चांगले आहेत. फॉर एक्झाम्पल हजारो रेडीमेड टेम्पलेट्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर AI मॅजिक रिसाइज ऑप्शन अवेलेबल आहे. म्हणजे एकच डिझाईन वेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी ऑटोमॅटिक ॲडजस्ट होतं. तुम्हाला काही करावं लागत नाही. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड रिमूव्हल आहे. प्रोफेशनल फोटोज बनवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथं AI ब्रँड टूल किट म्हणून ऑप्शन अवेलेबल आहे. जिथे तुम्ही तुमच्या ब्रँड रिलेटेड फॉन्ट किंवा फोटोज किंवा इमेजेस जे असतील किंवा लोगोज असतील ते सगळं स्टोअर करू शकता पुन्हा वापर करण्यासाठी. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचा काय म्हणतात त्याला ब्रँडचा लोगो किंवा फॉन्ट किंवा त्याचं कलर्स हे सगळं शोधावं बसावं लागत नाही. एकाच ठिकाणी तुम्ही सेव्ह करून ठेवलं की ते तुम्ही प्रत्येक वेळी वापरू शकता. सो हे ब्रँड किट नावाचं ऑप्शन अवेलेबल आहे. आता डिझायनर्स डिझाईन्स बनवण्यासाठी पर डिझाईन ₹500 ते ₹1500 चार्ज करतात. Canvaचं प्रो ऑप्शन अवेलेबल आहे. 2 याच्यामध्ये आहे. एक तर इंडिव्हिज्युअलसाठी आहे आणि एक बिझनेससाठी आहे. इंडिव्हिज्युअलसाठी मला वाटतं त्याची कॉस्ट काहीतरी ₹499 आहे आणि बिझनेससाठीची कॉस्ट समवेअर ₹1,650 आहे दर महिन्याला. जर तुम्ही ॲन्युअल सबस्क्रिप्शन घेतलं तर त्याची कॉस्ट अजून कमी होते. सो हे आहे Canva टूल जे तुम्ही डिझाईन्स बनवण्यासाठी वापरू शकता. आता याला ऑप्शन म्हणून हे थोडंसं कठीण असल्यामुळे ह्याला अजून एक ऑप्शन अवेलेबल आहे ज्याचं आहे Jasper टूल म्हणून आहे. ज्याचा व्हिडिओ मी या आठवड्यात टाकणार आहे. ह्याचा देखील वापर तुम्ही डिझाईन्स बनवण्यासाठी करू शकता. हे देखील वापरायला थोडंसं सोपं आहे. सो व्हिडिओ बघायला विसरू नका. तर तिसरा टूल आहे Vista Create म्हणून जो ॲनिमेटेड ॲड्स बनवण्यासाठी वापरला जातो. हा टूल वापरायला आणि एडिट करायला अत्यंत सोपा आहे. म्हणजे कोणीही याच्यामध्ये जाऊन अत्यंत छानशी अशी ॲनिमेटेड ॲडव्हर्टाइजमेंट तयार करू शकतो. याच्यामध्ये 7 कोटींपेक्षाही जास्त फोटोज अवेलेबल आहेत. अनेक टेम्पलेट्स अवेलेबल आहेत. याच्यामध्ये देखील ब्रँड किट ऑप्शन अवेलेबल आहे, जे Canvaमध्ये तुम्हाला पेड आहे. इथं तुम्हाला Vista Createमध्ये ते फ्रीमध्ये अवेलेबल आहे. आता याची सबस्क्रिप्शन कॉस्ट दर महिन्याला ₹1,000 आहे आणि जर तुम्ही ॲन्युअल सबस्क्रिप्शन घेतलात तर वर्षाचं तुम्हाला ₹9,500 पडतात. म्हणजे आता ही जर ॲनिमेटेड ॲड तुम्ही एखाद्या एजन्सीला बनवायला दिली तर तुम्हाला ₹5,000 ते ₹10,000 चा खर्च येतो पर ॲड मागे. सो तुम्ही इथं ₹1,000 मध्ये कितीतरी ॲडव्हर्टाइजमेंट दर महिन्याला तयार करू शकता. सो असा आहे हा Vista Create ॲप जो वापरायला आणि एडिट करायला अत्यंत सोपा आहे. तुम्ही देखील ट्राय करून बघू शकता. चौथं टूल आहे बफर टूल. आता तुम्ही रोज कंटेंट तर क्रिएट केलं, पण रोज बसून ते पोस्ट कोण करणार? तर ते काम बफर करतं. बफर काय करतं? तुमच्या पोस्ट तुम्ही आठवड्याभराच्या पोस्ट एकाच वेळी शेड्यूल करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला दररोज जाऊन पोस्ट अपडेट करायची गरज नाही आहे. तुम्ही एकाच दिवशी बसून आठवड्याभराच्या पोस्ट तिथे टाकून द्यायच्या, शेड्यूल करून द्यायच्या, की मला ही सोमवारी ही, मंगळवारी ही, बुधवारी ही, गुरुवारी ही, शुक्रवारी, शनिवारी ही पोस्ट अपडेट करायची आहे. सो बफर तुमचं काम त्या दिवशी ते पोस्ट अपडेट करण्याचं करून देणं.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही अनेक प्लॅटफॉर्मवरती एकाच वेळेस पोस्ट अपलोड करू शकता. इथं बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहे. YouTube आहे, Facebook आहे, Insta आहे, त्याच्यानंतर LinkedIn आहे, त्याच्यानंतर Twitter आहे आणि काय म्हणतात त्याला आपलं नवीन भरपूर प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे. तुम्ही अनेक प्लॅटफॉर्मवरती एकाच वेळेस एकदा पोस्ट शेड्यूल केली की सर्व प्लॅटफॉर्मवरती ऑटोमॅटिकली एकाच वेळेस पोस्ट तुमची अपलोड होऊन जाणार आहे. सो हे काम बफर करतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे बफर तुम्हाला कोणत्या प्लॅटफॉर्मवरती कोणत्या वेळेला जास्त व्ह्यूज येतात हे देखील सजेस्ट करतं. त्यानुसार तुम्ही तुमच्या पोस्टचा टायमिंग देखील शेड्यूल करू शकता. चौथं असं आहे की बफर तुम्हाला तुमच्या पोस्टचे ॲनालिटिक्स देतो. म्हणजे तुमची कोणती पोस्ट चालली किंवा कोणती पोस्ट नाही चालली त्याचे ॲनालिटिक्स बनवून देतो. सो तुम्हाला ते इझी पडतं की तुम्हाला कोणत्या विषयावरती जास्त कंटेंट तयार केले पाहिजे हे सगळं सांगतं. सो यासाठी देखील बफरचा वापर केला जातो. आता उदाहरण देऊन सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल मला माझी एक पोस्ट टाकायची आहे Instaवरती, Facebookवरती आणि LinkedInवरती. ओके. आता जर मी विदाऊट बफर करायचं म्हटलं तर मी पहिली Instaवर जाणार, तिथं एकदा पोस्ट टाकणार. मग मी Facebookवर जाणार, तिथं एकदा पोस्ट टाकणार. मग मी LinkedInवर जाणार आणि तिकडे एकदा पोस्ट टाकणार. म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती गेल्यावरती मला पोस्ट टाकायला जवळ-जवळ 15 मिनिटं समजा 15 ते 20 मिनिटं गेले तिन्ही प्लॅटफॉर्मवरती पोस्ट टाकायला. हेच जर मी बफरमध्ये केलं तर मला एकदाच टाकायची आहे आणि बाकीच्या प्लॅटफॉर्मला ती ऑटोमॅटिकली पोस्ट होणार आहे. मला फक्त तिथं प्लॅटफॉर्म ॲड करून द्यायचे आहे. दॅट्स इट. आणि मला तिथे टाईम आणि डेट फिक्स करायची आहे. इतकंच करायचं आहे. बाकी प्लॅटफॉर्मला जाऊन ऑटोमॅटिकली पोस्ट करण्याचं काम बफर करणार आहे. दुसरं, मी इथं आठवड्याभरच्या पोस्ट एकदम पोस्ट करू शकते. फॉर एक्झाम्पल मी एखादी पोस्ट आज बनवलेली आहे. माझ्याकडे 7-8 पोस्ट बनवून झालेले आहेत. कंटेंट क्रिएट झालेलं आहे. पण मला ते येणाऱ्या आठवड्यामध्ये पोस्ट करायचं आहे. तर मी रोज जाऊन आज एक पोस्ट, उद्या एक पोस्ट, परवा एक पोस्ट, तेरवा एक पोस्ट असं करत बसण्यापेक्षा मी बफरमध्ये जाणार. मी एकाच दिवशी माझ्या सगळ्या पोस्ट अपडेट करणार आणि तिथं शेड्यूलिंग करणार. म्हणजे मला ही पोस्ट सोमवारी टाकायची आहे, दुसरी पोस्ट मंगळवारी टाकायची आहे, तिसरी पोस्ट बुधवारी टाकायची आहे, त्याच्यानंतरची पोस्ट मला गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी असं मी आठवड्याभराचं शेड्यूलिंग करून देणार विथ टाईम. म्हणजे माझं काम किती सोपं झालं. मला रोज जाऊन सगळ्या प्लॅटफॉर्मवरती पोस्ट टाकावी लागणार नाही. माझं काम बफर करणार आहे. ऑटोमॅटिक शेड्यूलिंग करायचं. सो हा आहे बफरचा फायदा. आता कॉस्टबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये पहिल्या 3 प्लॅटफॉर्मसाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस लागत नाही. फॉर एक्झाम्पल मला जर माझं Instagram, YouTube आणि LinkedIn जर कनेक्ट करायचं असेल तर मला चार्जेस भरावे लागणार नाही. मी याचं फ्री सबस्क्रिप्शन वापरू शकते. पण 3 पेक्षा जास्त प्लॅटफॉर्मवर जर मला वापरायचं असेल, म्हणजे 3 पेक्षा जास्त प्लॅटफॉर्म जर मला कनेक्ट करायचे असतील, तर मला याचं पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. त्याचे 2-3 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही त्याच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बघू शकता. पण 3 चॅनल्सपर्यंत तरी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. काहीही पैसे भरावे लागत नाही आणि महिन्याला जवळ-जवळ तुमचे 15 तास फक्त पोस्ट अपलोड करण्यासाठीचे वाचतात. सो हा आहे या टूलचा फायदा. सो हे होते 4 AI टूल्स ज्याचा वापर तुम्ही मार्केटिंगमध्ये करू शकता आणि याच्या वापराने तुमचा फक्त वेळ किंवा तुमचा खर्चच वाचणार नाही आहे, तर तुमचा सेल्स देखील वाढणार आहे 20 ते 35% कशामुळे? तर सातत्यामुळे. सो AI टूल इज इक्वल टू कमी वेळ प्लस कमी खर्च प्लस जास्त सेल्स. सो हा आहे AI टूलच्या वापराचा फायदा. आता खूप लोकांना प्रश्न पडतो की AI टूल्समुळे त्यांचे जॉब्स जाणार आहेत का? तर नाही. AI हे तंत्रज्ञान आहे आणि तंत्रज्ञानाला कंट्रोल ही फक्त माणसंच करू शकतात. त्याच्यामुळे AIमुळे तुमचा जॉब जाईल ही भीती सर्वात पहिली मनातून काढून टाकायची आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तंत्रज्ञानावरती माणसाने पारंगत व्हायचं आहे. का? तर त्याच्यामुळे त्यांचं काम कमी होणार आहे किंवा त्यांचं काय म्हणतात त्याला मेहनत वाचणार आहे. सो तुम्हाला AI टूल्स शिकायचेच आहेत जेणेकरून तुमचं काम सोपं होणार आहे. तुमचा जॉब नाही जाणार पण तुमचं काम सोपं होणार आहे. सो माणसाने AI टूल्समध्ये पारंगत होणं ही काळाची गरज आहे ज्याच्यासाठी तुम्हाला तयार व्हायचंच आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज मी इथं 4 टूल्स जे सांगितलेले आहेत त्याचे स्वतंत्र व्हिडिओज मी या आठवड्यामध्ये अपलोड करणार आहे. रविवारी नाही, मध्ये येणार आहे. सो ते व्हिडिओ सगळे बघायचे आहेत.
त्याच्यामध्ये काहीही शंका किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपली मार्केटिंगची जी सीरीज आहे ती इथं संपवणार आहोत. कारण मला असं वाटतं, की मी सगळे महत्त्वाचे मुद्दे कव्हर केलेले आहेत आणि त्याच्यावरचं सोल्युशन्स देखील सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला अशी काही समस्या असेल जी मी कव्हर नाही केलेली आहे किंवा तुम्ही एखादी चॅलेंज किंवा समस्या पर्सनली तुमच्या बिझनेसमध्ये फेस करत असाल, तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी सांगायचा प्रयत्न करेन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन विषयाकडे वळणार आहोत, नवीन समस्यांवरती डिस्कशन करणार आहोत. सो तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका, ज्यांना याची गरज आहे त्यांच्यासोबत. सो पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.